कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरलाय। मात्र पश्चिम भागात अद्यापही जोरदार पाऊस सुरू आहे। चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या भागात पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे अद्यापही नद्यांचं पाणी ओसरलेलं नाही। जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे। राजाराम बंधाऱ्याची पाण्याची पातळी काल 46 फूट होती। आज ही पातळी 45.11 फुटांवर आली आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत। प्रताप, सकाळपासून पावसाचा जोर थोडाफार ओसरलाय, मात्र अद्यापही या ठिकाणी पूरस्थिती कायम आहे। आत्ताची सद्य परिस्थिती काय? आताची सद्य परिस्थिती अशी आहे की दिलासा देणारी गोष्ट आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये पाऊस ओसरला आहे, त्याच्यामुळे 24 तासामध्ये 200 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। काल जी टक्केवारी होती ती 1000 मिलीमीटर पाऊस झालेला होता, पण आज फक्त 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे पावसाची पुराची परिस्थिती आहे ती जैसे ती आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता की पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सध्या 45 फूट 11 इंचावर आहे। त्याच्यामुळं 1 इंचानं ही पाणी पातळी कमी झालेली आहे, त्यामुळे थोडासा दिलासा मिळालेला आहे। गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस फक्त 65 मिलीमीटर झालेला आहे। काल त्या ठिकाणी उच्चांकी 295 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती। आपण बघतो की धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर चांगला आहे, त्यामुळे धरणांचे पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहेत। राधानगरी धरण तब्बल आता 72% भरलेलं आहे। काल सकाळी हे धरण 62% दरम्यान भरलेलं होतं, त्यामुळं पडणारा पाऊस जो आहे पाणलोट क्षेत्रात तो लाभदायक असाच आहे म्हणायला काय हरकत नाही, कारण धरणांचे पाणी पातळी वाढ होते। पण इतर ठिकाणी आता पावसाची संततधार थोडीशी कमी झाल्यामुळं थोडासा दिलासा मिळाला आहे, पण पूर परिस्थिती जैसे ते आहे। अनेक मार्गावर अजूनही पाणी आहे। कोल्हापूर रत्नागिरी असेल, कोल्हापूर सिंधुदुर्ग असेल किंवा कोल्हापुरातून अन्य ठिकाणी जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर अजूनही 3-3 फूट पाणी आहे। हे पाणी ओसरण्यासाठी थोडासा वेळ लागेल, कारण 24 तासांहून अधिक काळ लागेल की हे पाणी पुढे सरकण्यासाठी, आणि हे पाणी आलमटीच्या दिशेने जसं जसं सरकत जाईल तसं ही इकडची पाणी पातळी कमी होईल। तोपर्यंत हे काय पाणी कमी होईल असं वाटत नाही। नक्कीच अद्यापही वेळ आहे पाणी पातळी कमी होण्यासाठी, मात्र 1 इंचानी पाणी पातळी कमी झाली आहे, त्यामुळे नक्कीच तिथे दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। धन्यवाद प्रताप, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।